नमस्कार. अनिल माडिक कृषी सेवा या चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर असा महामानव की ज्यांनी आपल्या मानवजातीला खूप मोठी विचार दिले, पण त्याची अंमलबजावणी होती का नाही हे तर पाहिलंच पाहिजे. की त्या काळात त्यांनी 32 डिग्र्या हस्तगत केल्या, म्हणजे अफाट बुद्धिमत्तेचं हे व्यक्तिमत्व होतं. पण ह्या महापुरुषांच्या जयंतीला की हे नवीन मुलं किंवा लोक ही जयंती कशा पद्धतीने साजरी करतात, तर दारू पिऊन साजरी करतात. पण त्यांचा विचार कुणीच अंगी बाणवत नाही. त्या काळात शिवरायांनी जसं स्वराज्य स्थापन केलं, बाबासाहेबांनी स्वतः शिक्षण घेऊन जनतेला सांगितलं, तुम्ही संघर्ष करा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. पण असं कुठं दिसतच नाही संघटित झाल्यासारखं. तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी सांगतो. आणि त्यांचा एक विचार मी ऐकला होता की अरे ते अंधश्रद्धाळू, आता हे बंदूकहाराचं प्रकरण तर चाललं आहे की किती मोठी लोकंसुद्धा किती अंधश्रद्धाळू आहेत. सामान्य जनतेचं तर काय. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं, अरे जर तुमच्या अंगातच यायचं असेल तर तुमच्या अंगात शिवराय आले पाहिजेत, महात्मा ज्योतिराव फुले, मोठमोठे पुरुष आले पाहिजेत, तरच आपल्या देशाचा विकास होईल. पण हे लोक भोंदूबाबाच्या नादी लागतात. कसा देशाचा विकास होईल आणि राजकारण त्याच्यावर करतात. तर माझं एवढं नवीन ह्यांना सांगणं आहे की बाबासाहेबांचे विचार आज जयंतीच्या निमित्ताने तुम्ही अंगी बाळवा. आणि नाही झाले जास्त तर असे बाबासाहेब आंबेडकर, शिवराय फुले असे निदान एखादी तरी आपल्या महाराष्ट्र भूमीत तयार झाले पाहिजेत. त्यांचे विचार अंगी बाळगले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आज एवढंच. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.